मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळतोय। ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला आहे। मुंबईत 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। तर मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळतोय। ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला आहे। मुंबईत 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईतले आपण दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असलेला बघायला मिळतोय। ठाणे असेल, नवी मुंबई, पालघरमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला बघायला मिळतोय। मुंबईत 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। मुंबईमधले आपण दृश्य पाहतोय। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला बघायला मिळतोय। ठाण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। नवी मुंबई असेल, पालघरमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा वाढलेला बघायला मिळतोय। मागच्या आठवड्यापासून खरं तर पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे। आज मुंबईमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळतोय। मुंबईसह उपनगरांमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा वाढलेला आहे। ठाणे असेल, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। येत्या 2 दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मुंबईच्या उपनगरांमध्ये सुद्धा पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर हा वाढलेला बघायला मिळतो। यामध्ये पालघर असेल, नवी मुंबई असेल। रिद्देश आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। रिद्देश, मुंबईमध्ये 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। नक्कीच आपण पाहिलं तर मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस आहे तो सुरू झालाय। मागील 2 दिवसापासून आपण पाहिलं मुंबईमध्ये जो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता, मात्र काल रात्रीपासून मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस आहे तो सुरू झाला आहे। आपण आपल्या मागे देखील पाहू शकतो। आता देखील पाहिलं तर रात्रीपासून जो पावसाने आहे तो जोर पकडलेला आहे। आज सकाळपासून अशी देखील स्थिती आहे। संपूर्ण जे मुसळधार पाऊस मुंबईतील अनेक भागांमध्ये पडत आहे। नुसतं दक्षिण मुंबई पश्चिम उपनगर असेल, पूर्व उपनगर असेल, संपूर्ण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मुंबईसह ठाणे असेल, रायगड असेल, कोकणात संपूर्ण पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो। आपण एकंदरीत पाहिला पावसाळा जेव्हा सुरू झाला होता त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र जुलै महिना सुरू होतात पावसाने आता पुन्हा जोर पकडला आहे आणि आपल्याला संपूर्ण जुलै महिन्यामध्ये असाच मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मध्यंतरी जो मुसळधार पाऊस पडला होता तेव्हा मुंबईची जे वाहतूक आहे ती देखील विस्कळीत झाली होती आणि आज देखील आपण जर पाहिलं तर असाच दिवसभर पाऊस पडला तर ह्याचा खूप मोठा फटका मुंबईच्या वाहतुकीला देखील पडू शकतो। ट्रेन देखील ठप्प होण्याची शक्यता आहे, कारण पाऊस भरला तर पाणी तुंबतं आणि त्यामुळे ट्रेनला खूप मोठा परिणाम पडतो, रस्त्यावरती परिणाम पडतो। रस्त्यावरती देखील पाणी तुंबल्यामुळे जी वाहतूक आहे ती मंदावते आणि त्याचा देखील खूप मोठा फटका हा वाहतुकीला पडतो। एकंदरीत पाहिलं तर आज जो सकाळपासून जो मुंबईमध्ये पाऊस पडत आहे त्यात पाहिलं आपण मुंबईकरांचे देखील खूप हाल होत आहे, कारण मुसळधार पावसामुळे त्यांना प्रवास करायला खूप त्रास सहन करावा लागतो। सकाळची वेळ आहे, कामाला जाताना आपण पाहिलं तर तो मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे त्यांना खूप मोठा फटका पडत आहे। मात्र असं तर मुसळधार पाऊस दिवसभरात मुंबईमध्ये सुरू राहिला तर मुंबईमध्ये पाणी देखील तुंबू शकतो आणि त्याचा खूप मोठा फटका हा सर्वसामान्य मुंबईकरांना पडू शकतो। रिद्देश, मुंबईकरांना या पावसाचा फटका बसू शकतो। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।